नमस्कार प्रेक्षकांनो, पुढील भागाच्या प्रोमोमध्ये माननी पार्थला म्हणत असते, काच फुटली, कशी काय फुटली काच, असा प्रश्न विचारत असते. आणि त्यानंतर पार्थ म्हणतो, काही नाही गाई, एका क्लायंटने मला घड्याळ गिफ्ट केलं होतं आणि ते घड्याळ बघत असताना काव्याच्या हातून ते घड्याळ खाली पडलं आणि त्यामुळे घड्याळाचे काच फुटली. माननीच्या मनामध्ये मात्र आता वेगळंच काहीतरी प्रश्न उभा राहतोय. कारण माननी विचार करत असते, काव्याने मुद्दाम तर पार्थचं घड्याळ तोडलं नसेल, तिच्या मनामध्ये नेमकं काय आहे हे मला आता जाणून घ्यायलाच हवं. काव्याचं नेमकं काय चालू असतं हेच कळत नाही. कधी ती पार्थ बरोबर इतकी गोड वागते, तर कधी ती पार्थसोबत खूप रूडली वागते. तिचं काय सत्य आणि काय खोटं खरंच काही कळत नाही. इतकं सगळं होऊनही ह्या मायलिकींचा स्वभाव काही बदलणार नाही. वसुंधरा रम्याला म्हणत असते, आता त्या जीवाच्या आयुष्यात मी विस्फोट आणणार आहे आणि त्या विस्फोटामध्ये त्या नंदिनीच्या भावना मात्र कशा जळतात ते आता तू बघच. असं वादळ आणणार आहे की नंदिनी त्या वादळाला थांबवू शकणार नाही. ह्या वसुंधराशी पंगा घेणं तिला महागात पडणार आहे. नंदिनी जीवाला समजवण्याचा प्रयत्न करत असते, सॉरी म्हणण्याचा प्रयत्न करत असते, परंतु जीवा तिचं काहीही ऐकून घेत नसतो. जीवा म्हणत असतो, मला गरज होती तेव्हा तू आली नाहीस, तर आता मग माझ्या मागे पुढे का करतेस. यावरती नंदिनी म्हणते, जीवा प्लीज माझं एकदा ऐकून घ्या ना, आपण दोघं एकदा बोलूयात, त्यामुळे आपल्या दोघांमधला गैरसमज दूर होईल. यानंतर जीवा म्हणतो, नंदिनी प्लीज लिव्ह मी अलोन, मला एकट्याला सोड. आणि असं म्हणून तो तिला एकटीलाच सोडून तिथून निघून गेलेला आहे. बघितल्यामुळे धन्यवाद.